नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाडोना रामनाथ येथील शेतकऱ्यांचे शेतामध्ये जाण्याचा रस्ता समृद्धी महामार्गामुळे बंद झाल्यामुळे वाडोना येथील नागरिकांना त्रास होत आहे। धामणगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांना रस्ता चालू करण्यात यावी अशी मागणी केली आहे। वाडोना रामनाथ येथील समृद्धी महामार्गाजवळ लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या पायवाटा बंद करण्यात आल्या आहे। आज या ठिकाणी वाडोना रामनाथ येथील सर्व शेतकरी समृद्धी रोडच्या बाजूने जमा झालेले आहे, कारण त्यांची एकमेव समस्या आहे तर त्यांच्या रस्त्याकरिता रस्ता पूर्णतः कुठलीही पूर्व सूचना न देता बंद करण्यात आला आहे। आणि सर्व शेतकऱ्याची मागणी अशी आहे का येत्या 15 दिवसात आम्हाला आमचे शेत पेरावं लागणार आहे आणि जर हा रस्ता आम्हाला मिळाला नाही तर त्यांचे शेत पडीत राहण्याची भीती आहे। जर अशा वेळेस शासनानं रस्ता दिला नाही तर सर्व आज या ठिकाणी 20 ते 25 शेतकरी जमा आहे आणि त्यांना रस्ता न मिळाल्यास उद्या शासनानं जर जमीन पडीत ठेवायची पाळी आली तर शासनाने भरपाई देण्यासाठी तयार राहावे। तरी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता रस्ता बंद करण्यात आला असून त्यांना कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना न देता रस्ता बंद करण्यात आला। बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामधले नांगरणीचे काम अजून झाले नसून त्यांना त्यांच्या शेतामध्ये बैलबंडी व ट्रॅक्टर जाण्याकडे रस्ता नाही। अशातच 15 दिवसात शेतकऱ्यांना पेरणीची वेळ आली असून जर शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही तर शेतकऱ्यांना सरकारने पीक भरपाई देण्याची तयारी ठेवावी। जगाचा पोशिंदा शेतकरी हा उपाशी राहू नये याची दखल या क्षेत्राची आमदार प्रताप अडसळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यांना सहकार्य करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांची आहे व याचे निवेदन 16 तारखेला जिल्हाधिकारी व आमदार यांना देण्यात येणार आहे। वाडोना रामनाथ येथील आम्ही सर्व शेतकरी ते जमा झालेलो आहे। आमची एकच मागणी आहे की समृद्धी महामार्गामुळे जो आमच्या शेतीचा रस्ता हा पूर्णतः बंद झालेला आहे। हे जे सगळं दिसते तुम्हाला हे सगळं कंपाऊंड केलेलं आहे। यांनी आमच्या शेतीचा जो जाण्याचा रस्ता हा पूर्णतः बंद केला आहे आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही आहे की आम्ही रस्ता बंद करतो किंवा काही करतोय। हा आमचा गेल्या 40-50 वर्षापासूनचा आमचा वहिवाटीचा रस्ता आहे, याच्यावर आम्ही सगळे शेतीची कामं करतो। त्याच्यामुळे हा रस्ता बंद झाल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचा रस्ता आता राहिलेला नाही जायसाठी। आम्ही पेरणी कशी करायची, काय करायची, याच्यानंतर जर आमच्या शेत जर पेरणी झाली नाही, आमचे शेत जर पडीत राहिले तर याची जी नुकसान भरपाई ही सर्वतः आम्हाला शासनानं देण्यात यावी, याकरिता आम्ही सगळे इथं शेतकरी बांधव जमा झालेला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।